सरळ पोर्टलवर शाळेतील सर्व समितीच्या अध्यक्षांची माहिती अपडेट करण्याबाबतचं परिपत्रक आलेलं आहे। ती माहिती कशा प्रकारे अपडेट करायची आहे याचा लाईव्ह डेमो आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम सुनील भोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं 28 फेब्रुवारी 2026 हे पत्र असून या पत्राचा विषय आहे शाळा स्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करावयाच्या सुविधेबाबत। संदर्भ उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 16/4/2025 नुसार शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून शाळा स्तरावर पुढील प्रमाणे समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 1. शाळा व्यवस्थापन समिती, 2. सखी सावित्री समिती, 3. महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती, 4. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती। शाळा स्तरावरील उपरोक्त समिती अध्यक्षांची माहिती या कार्यालयामार्फत मागविण्यात आली होती। त्यानुसार प्राप्त शाळा स्तरावरील समिती अध्यक्षांची नावे NIC मार्फत सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्यात आलेली असून शाळांना शालेय समिती माहिती या मेनू अंतर्गत जिल्हा तालुका निवडल्यानंतर शाळांची नावे दिसतील। त्यांनी शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर अपलोड केलेली यादी दिसेल। यादीत नावे योग्य असल्यास बदल करण्याची आवश्यकता नाही। ज्या शाळांनी वरील माहिती सादर केलेली नाही त्यांना माहिती सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉग इनवर उपलब्ध झालेली आहे। याचबरोबर शाळांना वरील माहितीत बदल करण्याची सुविधा ही सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापक लॉग इनवर उपलब्ध झालेली आहे। तरी आपण आपल्या स्तरावरून सर्व शाळांना शाळा स्तरावरील समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा, अशा प्रकारचे हे पत्र असून आपण प्रत्यक्षामध्ये यापूर्वीसुद्धा अध्यक्षांची नावे दिलेली आहेतच, पण जर का कोणी दिलेली नसतील किंवा दिलेली नावे जर चुकीची दिली असतील तर आपल्याला या ठिकाणी बदल करण्याची संधी आहे। आणि त्याचबरोबर जर दिलेली नसेल माहिती तर आपण या ठिकाणी अपलोड करू शकताय। आपण या ठिकाणी सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझरवर आपण education.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपण टाकायची आहे। टाकल्यानंतर जो मेनूबार दिसतोय यामधील ही तिसरी टॅब म्हणजेच विभागीय लिंक याला आपण टच करायचं आहे। टच केल्यानंतर सब टॅब येतात। यामध्ये तिसरी टॅब आहे सब टॅब स्कूल पोर्टल, त्याला आपण टच करूया। या ठिकाणी शाळेचा UDIS नंबर, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे। यापूर्वी जर तुम्ही माहिती दिलेली असेल किंवा दिलेली असली तरी सुद्धा ती पोहोचली नसेल तर या ठिकाणी तुमची माहिती पेंडिंगमध्ये दाखविणार आहे। या ठिकाणी अशा प्रकारचा मेनूबार दिसतोय। यामध्ये होम, बेसिक, डिव्हिजन एड, माजी विद्यार्थी संघ, प्रजासत्ताक दिन कवायत, सामूहिक कवायत आणि आपण या टॅबवर काम केलेलंच आहे। आता याच्या पुढची टॅब आहे शालेय समिती माहिती, याला आपण टच करूया। मोबाईलवर हे काम करू शकता अगदी सहजपणे। आपण शालेय समिती या टॅबवर टच केल्यानंतर खाली एक टॅब येते, त्याला आपण टच करूया। अशा प्रकारच्या मेनू इंटरफेस समोर येतोय। यामध्ये शालेय समिती माहिती सूचना आहे। शाळेत कार्यरत असलेल्या सर्व समितीची संपूर्ण व अचूक माहिती प्रणालीमध्ये भरणे अनिवार्य आहे। यामध्ये पुढच्या बाजूला ॲड हे ऑप्शन दिलेलं आहे।
यावर आपण क्लिक करूया. त्याबरोबर सर्व समितीची माहिती भरण्यास आपल्याला उपलब्ध होते. शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती. पदनाम आहेत अध्यक्ष. सर्व समितीच्या अध्यक्षांची नावे आपल्याला या ठिकाणी भरायची आहेत. आपण भरून घेऊया. अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्व अध्यक्षांची नावे व त्यांचे मोबाईल नंबर या ठिकाणी सेव्ह केलेले आहेत आणि यानंतर मी खालच्या बाजूला जे सेव्ह ऑप्शन आहे त्यावर आपण क्लिक करूया. डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे. पुन्हा एकदा चेक करूया. आपण परत एकदा आपण शालेय समिती माहितीला आपण टच करूया. माहिती ओपन होण्यासाठी थोडा वेळ लागतोय. या ठिकाणी ओपन झालेले सर्व समित्या आणि समितींचे अध्यक्ष व त्यांचे मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत. यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर शेवटी उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूस एडिट ऑप्शन आहे, त्यावर आपण क्लिक करून पुन्हा एकदा आपण त्यात दुरुस्ती किंवा मोबाईल नंबर किंवा नावामध्ये दुरुस्ती करू शकता. अशा प्रकारे माहिती आपण भरायची आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा.